तुमची करिअर कोच आणि गाईड. सो आज जो लाईव्ह व्हिडिओ मी केलेला आहे पुणेरी पॅटर्न क्लासरूममधून स्पेसिफिकली माझ्या पर्सनॅलिटी सेशनचा, तर त्याच्यामागे एक इंटेन्शन आहे आणि ते खूप पॉझिटिव्ह आणि इम्पॉर्टंट इंटेन्शन आहे, जे की लेटेस्टमध्ये जे डेटा अनालिटिक्सचे मुलं प्लेस झाले तर त्यांचे इंटरव्ह्यू कसे त्यांनी अटेंड केले, किती राऊंड्स होते, कंपनीचं काय कल्चर होतं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाकी स्टुडंट्सला पण माहिती पडाव्यात म्हणून आजचं सेशन क्लासरूममध्ये लाईव्ह घेतलं गेलेलं आहे. आणि ऑनलाईन स्टुडंटला बऱ्याच वेळा क्लासरूम अटेंड करता येत नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन पुणेरी पॅटर्न टीमने ठरवलं की आजचं जे सेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून आम्ही यूट्यूब लाईव्हमध्ये हे सेशन रेकॉर्ड करून मला शेअर करत आहे. त्यामध्ये जे व्हिडिओ दाखवले गेलेत की फर्स्ट 2 यूट्यूब व्हिडिओ आहेत. पहिलं तर करोलीची स्टोरी आहे आणि दुसरं जे आहे ते एक हिंदी मूवीचा ट्रेलर आहे. सो त्या दोन्ही व्हिडिओज मागे फक्त एकच इंटेन्शन आहे की तुमचं करिअरमधलं गोल जे आहे ते फिक्स असायला पाहिजे. दुसरं आहे की विदाउट गिव्हिंग एनी एक्सक्युजेस तुमच्या करिअरमध्ये तुम्ही सातत्याने स्टडी केला पाहिजे आणि तरच तुमचं तुम्हाला सक्सेस मिळू शकतं. सो जे व्हिडिओ शो केलेले आहेत तर ते तुम्ही बघा डेफिनेटली, आणि त्याचं इंटेन्शन जे आहे तर ते खूप क्लिअर आहे. करिअरसाठी किंवा स्टडीसाठी त्या गोष्टींचा मी यूज केलेला आहे, त्याच्यामागे बाकी कुठलंही इंटेन्शन नाही आहे, हे मला आज सांगायचं आहे. सो चालेल, व्हिडिओ स्टार्ट करूया. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला गोष्टी कळतील. गोष्टी खूप सिम्पल आणि साध्या आहेत, पण मला असं वाटतं त्या तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणून आम्ही तुमच्यासाठी त्या घेऊन येत आहोत. आणि थोडंसं व्हिडिओची क्वालिटी इतकी सुंदर नाही आहे, तर मला असं वाटतं तुम्ही थोडंसं ऑडिओ वगैरे ऐका व्यवस्थितपणे, कारण आमच्याकडे जे काही स्टफ्स आहेत, ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या बेसिसवरच आम्ही या गोष्टी करायचा प्रयत्न केला, तर त्या प्रयत्नाला नक्कीच तुमचा चांगला प्रतिसाद द्या आणि हीच मला अपेक्षा आहे. सो चालेल, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा. उनके साथ एक बहुत बड़ा हादसा हो गया. आर्मी कैंप में आर्मी के साथ प्रैक्टिस के टाइम उनके दाहिने हाथ में हैंड ग्रेनेड ब्लास्ट हो गया और उनका हाथ उनके शरीर से अलग हो गया. दोस्तों, बदकिस्मती तो देखिए, हाथ भी वही जिससे उन्हें गोल्ड मेडल जीतना था. दोस्तों, पूरे देश में इस घटना को सुनकर शोक जैसा माहौल हो गया. सभी की उम्मीदों पर पानी फिर चुका था. लेकिन दोस्तों, एक आदमी ने अभी भी हार नहीं मानी थी. वो थे खुद करोली. हादसे के कुछ महीने बाद जब वे वापस आए तो उन्होंने ठान लिया कि ओलंपिक तो मैं जीत कर रहूंगा. क्या हुआ, मेरा दाहिना हाथ, मेरा बेस्ट हैंड आज मेरे शरीर का हिस्सा नहीं है, लेकिन मेरा बायां हाथ तो है जिसे मैं अपना बेस्ट शूटिंग हैंड बनाऊंगा और यही मेरे देशवासियों के सपने को पूरा करेगा और ओलंपिक में गोल्ड मेडल लाएगा. और दोस्तों, कहते हैं ना कि हार मानो नहीं तो कोशिश बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शुरुआत में प्रैक्टिस के समय बहुत दर्द हुआ, बहुत तकलीफों का सामना करना पड़ा, लेकिन फिर भी करोली ने हार नहीं मानी और अपनी लगन, कड़ी मेहनत और प्रैक्टिस के दम पर अपने एकमात्र बाएं हाथ को बेस्ट हैंड बना लिया. और फिर ठीक 1 साल बाद 1939 में ओलंपिक के पहले वह नेशनल चैंपियनशिप में पार्टिसिपेट करने के लिए आए और तब तक किसी को भी नहीं पता था कि करोली अपने बाएं हाथ से प्रैक्टिस कर रहे थे. दूसरे कॉम्पिटिटर्स उन्हें वहां देखकर चौंक गए और उन्हें लगा कि वो वहां उनका मनोबल बढ़ाने के लिए आए हुए हैं. लेकिन सबको झटका तब लगा जब करोली ने कहा कि मैं यहाँ आपका हौसला बढ़ाने के लिए नहीं आया, बल्कि आपसे कंपीट करने के लिए आया. उसके बाद अपने एकमात्र बाएं हाथ से शूटिंग करते हुए करोली ने सबको मात दे दी और वह मुकाबला अपने नाम कर लिया. और इसी जीत के साथ ही साथ हंगरी के देशवासियों में भी एक बार फिर से खुशी की लहर दौड़ गई और करोली रातों रात हीरो बन गए. दोस्तों, अब इंतजार था 1 साल बाद होने वाले 1940 ओलंपिक का. लेकिन 1940 का ओलंपिक विश्व युद्ध की वजह से रद्द कर दिया गया, जिससे एक बार फिर से सभी को निराशा हाथ लगी. सबको लगने लगा कि अब तो सब खत्म हो गया. लेकिन करोली हार मानने वालों में से नहीं थे. करोली ने अपने प्रैक्टिस को 1944 ओलंपिक के लिए जारी रखा. लेकिन एक बार फिर से विश्व युद्ध की वजह से ही वह ओलंपिक भी नहीं हो पाया.
अब करोली का उम्र भी उनका साथ देना छोड़ रहा था, लेकिन इसके बावजूद उन्होंने हार नहीं मानी और फिर आखिरकार 1948 के ओलंपिक में अपने से कई जवान और जोशीले कॉम्पिटिटर्स को हराकर अपना और अपने देश के सपने को पूरा किया और शूटिंग में हंगरी को गोल्ड मेडल दिलाया। लेकिन दोस्तों, कहानी अभी भी पूरी नहीं हुई है। करोली ने 1952 के ओलंपिक में भी पार्टिसिपेट किया और इतिहास को बदलते हुए एक बार फिर से गोल्ड मेडल अपने नाम किया। दोस्तों, एक बात याद रखिए, हारने वालों के पास कई हजार बहाने होते हैं, लेकिन जीतने वाले के पास बस एक वजह होनी चाहिए जो उसे जीत दिलवा सकती है। हार मानो नहीं तो कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। दोस्तों, इसमें कसं वाटतं? ही स्टोरी ऍक्च्युली खूप ओल्ड आहे, खूप जुनी आहे, पण मॅक्झिमम लोकांना माहीत नसतं की एक्झॅक्टली काय काय गोष्टी. सो सगळ्यात इम्पॉर्टंट काय की त्या गोष्टी मागचा मोटिव्ह, की काय मोटिवेशन आहे आणि कशासाठी आपण करतोय हे जेव्हा क्लिअर असतं त्या केसमध्ये किती पण प्रॉब्लेम्स आले तरी फेस करतो. म्हणजे आता पहा ना, तसं पाहिलं तर त्याच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स येऊन गेले. ज्या गोष्टीसाठी तो एवढं सगळं करत होता ती गोष्ट त्याच्याकडे नव्हती, पण त्याला माहिती होते की मला ती गोष्ट अचीव्ह करायची, तर त्याच्यासमोर सोल्युशन्स अवेलेबल झाले. तर मला हे सांगायचं की आताच्या म्हणजे आताचे जे इंटरव्ह्यूचं स्ट्रक्चर आहे किंवा आताच्या ज्या कंपन्या आहेत, तर याच्यामध्ये फक्त एकच चेंज आहे की जो पहिल्या काळात नव्हता. फक्त हा चेंज आहे की अजून भरपूर गोष्टी जास्त चांगले एक्सपेक्टेशन म्हणजे वाढलेत कंपन्यांचे. असं नाही की बाबा त्या काळात खूप कमी एक्सपेक्टेशन होते नव्हते, पण आता इंटरव्ह्यूचे राऊंड्स वाढले. जसं आता काही मुलांनी गेलेत इंटरव्ह्यू क्रॅक केले, सो ते पण थोड्या वेळाने बोलते तुमच्यासमोर, ते पण त्यांची स्टोरी सांगतील. पण मला हे सांगायचं की पॅकेजेस जरी हाय मिळत असतील तरी त्याचं स्ट्रगलही तितकंच जास्त आहे आणि प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. जसं की आता त्याने पण भरपूर प्रॅक्टिस केली, भरपूर गोष्टी केल्या, म्हणून गोल्ड मिळवणे क्रेझी नाही तसं पाहिलं तर. त्याच्यामध्ये अगदी पॉईंटवरून पण आता तुम्ही पाहिलं असेल ना गन शूटिंगचं, सो एका पॉईंटवरून पण माणसं हारतात किंवा जातात. सो गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे अशा ठिकाणी. ते तर गेमचा विषय, गेमसाठी काही वर्ष प्रॅक्टिस लागते. आपल्याला फक्त काही महिन्यांची प्रॅक्टिस घ्यायची, पण त्याच्यामध्ये ते डेडिकेशन पाहिजे. जर ते डेडिकेशन नसेल तर मग काहीच उपयोग नाही. लक्षात आलं? तर हे एक बेस्ट एक्झाम्पल होतं. अजून एक बेस्ट एक्झाम्पल माझ्याकडे आहे स्पेसिफिकली वुमन्ससाठी, कारण मी असं ठरवलंय की आता सगळ्यांना सोबत घेऊन जायचं, तर पुणेरी पॅटर्नच्या वुमन्स प्लेस झाल्या पाहिजेत. सो वुमन्ससाठी एक ट्रेलर आहे माझ्याकडं मूवीचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहे काय नाही हे मला आता माहित नाहीये, बट मला एक स्टोरी तुमच्या सगळ्यांसमोर ठेवायची. अशी स्टोरी ठेवायची की एज मॅटर नाही करत. एखादी गोष्ट आपल्याला अचीव्ह करायची ना, एज डझंट मॅटर, तर त्यासाठी ही एकदम बेस्ट स्टोरी. कदाचित आता हा मूवी तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी, मला असं वाटतं पाहिलं पण असेल, तरी पण 3 मिनिटाचा ट्रेलर आहे, सगळेजण बघा आणि मला सांगा की तुम्हाला काय वाटलं किंवा तुम्ही काय लेसन घेतलं. आणि मॅटर नाही करत की आपण मुलगी आहे किंवा मुलगा, सगळ्यांसाठीच अप्लाय करतात ह्या गोष्टी. सो एकदा पाहूयात आपण. ये करे ताई मजाक करने लग जाएगा ताई. ये बंदूक मजाक ना है. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी दाखवल्यात ह्या म्हणजे जस्ट फॉर अ मोटिवेशन पर्पज आहेत. जसं की कुठल्याही ऍडवरती असतं ना टर्म्स अँड कंडिशन्स, तर इथे ह्या टर्म्स अँड कंडिशन अप्लाय होतात की फक्त मोटिवेशन रिलेटेड आहे, बाकी काही इंटेन्शन नाही. मर्दों का कहना है मर्दों के हाथ ही अच्छे लगे. तो उसमें क्या है? अरे क्या करे ताई मजाक करने लग जाएगा ताई. एक बात बता ताई, क्या खाओ तुम दोनों? निशाना बिल्कुल सीधा लगाओ. गाड़ी
नौकरी पर जाती छोरी को निशाना सही लगाओगी तो जरूर मिलेगी। कल है मैं और शेफाली दोनों आके बुल को मारे। इसकी भनक किसी और को नहीं होनी चाहिए। जो खेल सब पैंट पहन के खेले। हाँ भाई, बात से जब बनेगी जब खाने आने वाली निशाना। शादी मिलने जा रहे हो, टाइम पे बस करते हो। अक्षय कुमार की रसूल, अक्षय कुमार करवाया तुम्हारे। चल समझ रहे हो पे लोग तो हमेशा से हंसते थे ताई, जो लोग आए थे जन्म लेके फिर उसी का मजाक बनावे। आज मारना है अपने लिए, मारना है अपनी छोरियों के लिए। अगर 3-4 की जिंदगी बनान खातर तेरी एक की जान भी लेनी पड़ जाए तो कोई हर्ज ना है बेटा। ये तो बता बेटा, मदर इंडिया का बिरजू बनेगा कि राहु? ऐसा निशाना। वैसे आपकी उम्र क्या होगी? लगभग 60 के ऊपर निकली होगी। हाँ वैसे दादी एक बात तो, औरत चाहे किसी भी मुकाम पर पहुंच जाए और अपनी सही उम्र बताने से कतराती है। निशाना सही उम्र बताने के, और असल में औरत उस उम्र का सही हिसाब ना लगा सके जो उसने अपने लिए जी। काय वाटलं बरं दोन व्हिडिओ पाहून आमचे? सायलन्स ह्या अरे मी फक्त विचार काय वाटलं दुसरा व्हिडिओ पाहून? दुसरा जो ट्रेलर होता, मी शॉर्ट मध्ये सांगते ज्यांना नाही कळणार त्यासाठी, की गेम्स सेम अगेन की गन शूटिंगचा जो गेम असतो म्हणजे नॅशनल लेवलला तो खेळला जातो. सो त्या गेमसाठी 2 लेडीज ज्या आहेत त्यांचे एज अबो 60 आहे, त्या लोकांनी खूप इयर्स पर्यंत त्या गेम्स खेळले, अजूनही आय थिंक ते खेळतात. ती रिअल स्टोरी पण आहे, तुम्ही पहा कधी तो मूवी पूर्ण पहा. तर त्याच्यामधला मोरल एकच आहे की मला जे आवडला त्याचा पार्ट तुम्ही पाहिलंय का कोणी त्याच्यामधला? नाही पाहिलं, आवर्जून बघा. त्याच्यामधला मोरल एकच आहे की तुम्ही जर ठरवलंय की नाही मला ही गोष्ट पाहिजे तर त्याला खरंच काहीच नाही मॅटर करत. आणि त्या मूवीमध्ये जे त्यांचं स्ट्रगल दाखवलंय म्हणजे ऍट अ टाइम त्या वाईफ पण असतात, त्या मम्मी पण असतात, बरंच काही आहे त्याच्यामध्ये. त्यांचे भरपूर नातवंड पण असतात, म्हणजे त्यांच्यावरती एवढे रेस्ट्रिक्शन्स आहेत, एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, एवढे बंधनं आहेत, एवढं सगळं असून पण त्या गोष्टीमधून बाहेर पडून कसं गोल्ड मेडल जिंकतात. आणि मग घरच्यांच्या समोर काय वेगळ्या विनीते येतात की बाबा अचानक टीव्हीवरती ते घरचे बघतात. सो हे खूप रिअल स्ट्रगल आहे त्या मूवीमध्ये, तुम्ही नक्की बघा. खूप चांगल्या गोष्टी सगळ्या दाखवलेल्या. फक्त मोरल हेच आहे की काहीच मॅटर नाही करत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला फॅमिली बॅकग्राऊंड किंवा आपण जे आता म्हणतो ना की नाही बाबा मला ह्या कारणामुळे हे जमत नाही, त्या कारणामुळे जमत नाही, तर जेव्हा तुम्ही हा मूवी बघाल किंवा जी स्टोरी मी आधी दाखवली तर त्यामुळे कदाचित तुम्ही कारण देणं थांबवता. कारण कारण आपण स्वतःला देत असतो बऱ्याच वेळा. आपण म्हणजे त्यांनी काही होत नाही, समोरच्या व्यक्तीला काही अचीव होत नाही. दुसरा इम्पॉर्टंट मुद्दा मला हा पण सांगायचा होता त्या दुसऱ्या ट्रेलरमधून, की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की थ्रू आउट जर्नी तिथं कोणीतरी ट्रेनर होता, त्यांचा कोच होता, त्यांना गाईड करणारी कोणीतरी व्यक्ती होती. आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यातून पण त्यावेळेस पाणी येतं जेव्हा ते जिंकतात. सो सगळ्यात इम्पॉर्टंट हे की तुमच्या सोबत कोण उभा आहे किंवा तुम्हाला कोण हेल्प करतं, हा रोल खूप महत्वाचा असतो. म्हणजे एक टेम्पररी आपण म्हणू नाही शकत एखाद्या जर्नीला. जसं आयटीचा फर्स्ट जॉब, बऱ्याच मुलांना असं वाटतं की नाही का जॉब द्या म्हणजे मिळाला म्हणजे संपलं. असं नसतं, असं होऊ नाही शकत. कारण फर्स्ट जॉब हा म्हणजे आताच्या पिढीला तरी म्हणजे खूप दोन्ही साईडने प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कधी आपल्या साईडने प्रॉब्लेम होऊ शकतो, इन केस आपल्याला काही इमर्जन्सी येते तर आपल्याकडून काही सुट्ट्या पडू शकतात किंवा कंपनीचाही अपडाऊन्स होऊ शकतात, प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
सो त्या केसमध्ये असं नका समजू की मला पहिला जॉब मिळाला, माझं काम झालं आणि पहिला जॉब मिळाला नाही. तुमचं टार्गेट नेहमी हेच पाहिजे की मला स्किलफुल व्हायचंय, मला इंडिपेंडेंट व्हायचंय, मला खूप एक्सलंट बोलायचंय, मला खूप एक्सलंट लिहायचंय, वाचायचंय, कोड करायचं आणि तो एक्सप्लेन पण करायचा. इतकं सिंपल आहे. त्यासाठी एकच डिसिप्लिन पाहिजे की मी जर ठरवलंय की मला करायचंय तर मला करायचंय. हा एकच डिसिप्लिन आज मला सगळ्यांना तुम्हाला द्यायचं. दुसऱ्या डिसिप्लिन बद्दल मला जास्त बोलायचंच नाही, कारण जगात खूप एक्झाम्पल आहेत. असं पाहिलं तर खूप एक्झाम्पल आहेत जे आपण घेऊ शकतो, पाहू शकतो. आता याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड मध्ये मी हे पण एक्झाम्पल ठेवलंय की डिसिप्लिन मध्ये राहील असेल तर तो मिलिटरीचा डॉग खूप बेस्ट आहे आपल्यासाठी. पण त्याने जर त्याने ठरवलं की आज मला डिसिप्लिन नाही वागायचं, किती हार्म करू शकतो तो, खूप लोकांना त्रास देऊ शकतो, त्रास होऊ शकतो. सो त्याच्यामुळं आपल्याला एकच डिसिप्लिन माहिती पाहिजे की मला आयटी मध्ये जायचंय किंवा मला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे तर मला बोलता यायला पाहिजे, मी टाईप केलेला कोड मला एक्सप्लेन करता यायला पाहिजे आणि मला कितीही क्रॉस केलं तरी माझा कन्सेप्ट एवढा स्ट्रॉंग पाहिजे की मी कुठलं एक्झाम्पल देऊन समजून सांगितलं पाहिजे. ह्यालाच डिसिप्लिन म्हणू शकते मी माझ्या भाषेत. ह्याच्यापेक्षा वेगळं डिसिप्लिन जगात नाही आणि आता सध्या त्याची खूप गरज आहे. कारण टेम्पररी मोटिवेशनने काय होत नाही. खूप मुलं म्हणतात की नाही का माझ्या इथं सेशनला आहे तो पण खूप भारी वाटलं, खूप छान वाटतंय, नाही का एकदम भारी वाटतंय, तो दिवस खूप छान जातो. मग नंतर काय होतं मॅडम काय माहित नाही. काही मुलं मधूनच येतात, मधून गायब होतात. सगळं मी ह्याने काय नाही होत. ह्या इनकन्सिस्टन्सी आहेत सगळ्या आणि इनकन्सिस्टन्सीमुळे नुकसान सगळ्यात जास्त आपल्या स्वतःचं होतं. कारण इन्स्टिट्यूटचा स्टाफ तुमचा इंटरव्ह्यू द्यायला नाही येऊ शकत. आम्ही मॅक्झिमम तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकतो, तुम्हाला गाईड करू शकतो, तुमचे इंटरव्ह्यू घेऊ शकतो, मॉक प्रिपरेशन करू शकतो, सगळं काही करू शकतो. तुम्हालाच आन्सर द्यायचंय, तुम्हालाच बोलायचं, कारण पॅकेज तुम्हाला मिळणार आहे, कंपनी तुम्हाला जज करणार आहे, मला नाही करणार. माझं काम तुम्हाला समजावून सांगणे आणि त्या समजावून सांगताना जेव्हा मी हे ऑब्झर्व करते की मला व्हॉट्सअपमध्ये एवढे आम्ही लिटरली काल ना आम्ही कोणालाच व्हॉट्सअप मेसेज नाही केला आजचं सेशन सांगायला का, कारण आता आम्ही ठरवून घेतलं की जे इनर मोटिवेशन ज्याचं आहे तो आपोआप येणार, तो करणार. ज्याला किती पण तुम्ही सांगा तर तो फक्त कारणांचीच यादी देणार की असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, दुनिया झाली, सगळं झालं, सगळं त्याच्यासोबतच होतं. आणि मग मुलं एवढे पेमेंट करतात, एवढं फी भरतात इन्स्टिट्यूटला आणि मग कसं काय म्हणजे कुठे जातं मग ते मोटिवेशन. जे ऍडमिशन घेण्याच्या आधी जे मोटिवेशन असते की बाबा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, सगळी दुनिया पाहिजे. आणि लिटरली मी सांगते की आमच्या इथे म्हणजे खूप ओपन अप कल्चर आहे. समजा एखाद्याला काही येत नाही तर आम्ही तोंडावर सांगून मोकळ होतो की नाही येत. कारण आज भले तुम्हाला वाईट वाटेल, माझा राग येईल, माझ्या स्टाफचा राग येईल, पण जेव्हा उद्या तुमची डेव्हलपमेंट होईल, जेव्हा तुम्ही चांगल्या स्टेजला जाल तेव्हा तुम्हाला नक्की आठवेल की नाही कुणीतरी मला बोललं. आणि वाटू द्या ना राग, येऊ द्या राग, वाईट वाटू द्या, कारण त्याच्याशिवाय डेव्हलपमेंट नाही. कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी सांगितलं पाहिजे की नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी करा, त्याशिवाय नाही. कारण घडणारे खूप कमी असतात. जसं ती जी स्टोरी आहे त्याच्यानंतर जगात कुठली स्टोरी नाही बनली, त्याच्या आधी पण नाही बनली. कारण हिस्ट्री लिहितात ऑलमोस्ट जे बनवतात त्याची हिस्ट्री लिहिली जाते. का नाही आले दुसरे लोक मग सिंगल हँडनी शूटिंग करणारे, गन शूटिंग करणारे का नाही आले? ज्याला हिस्ट्री बनवायची असते ते क्रेझी लोक, वेडे लोक असतात, खूप वेडे, त्या गोष्टीसाठी वेडे असतात. मग तुमचं क्रेज काय पाहिजे आजच्या जमान्यात? काय क्रेज असलं पाहिजे? सतत मला अभ्यास करायचा, सतत मला कोडिंग करायचं, माझ्या फील्डचा मला अभ्यास, त्याशिवाय तुम्हाला शांत झोप नाही, एवढा क्रेज पाहिजे तुम्हाला तुमच्या गोष्टीचा. तरच आपल्याला काहीतरी पॅकेज मिळू शकतं, तरच आपल्याला सगळ्या गोष्टी इझी वाटू शकतात. नाही तर खूप मुलांना असं वाटतं अरे इन्स्टिट्यूट असेसमेंट घेतं, प्रेझेंटेशन सेशनला मुलं अब्सेंट असतात, कोणाचं नुकसान होतं? आमचं होतं. का करताय सगळं? काय नाही होणार आहे ह्याने, काय तुम्हाला नाही काय मिळणार, कारण तुमच्या सोबत तुमच्या शेजारी बसून शिकणारी मुलं प्लेस व्हायला लागले. आपण का नाही करते? तुम्ही थांबवलं. कारण जगात रिक्वायरमेंट नाही असं नाहीये. तुम्हाला मी ओपन अपली सांगते की 90% कंपन्यांचे कॉल्स तुमच्यापर्यंत येतच नाही. आयटी कंपन्यांचे का नाही येत? कारण मॅक्झिमम रिक्वायरमेंट इंटरनली क्लोज होतात, त्यांना गरजच पडत नाही Naukri.com वरती रिक्वायरमेंट पोस्ट करायची. इनफॅक्ट पुणेरी पॅटर्न किती वेळा पोस्ट करतं रिक्वायरमेंट? का आमच्या ऑफिसमध्ये रिक्वायरमेंट नाहीये? खूप रिक्वायरमेंट असतात की हे लोक पाहिजे, ते लोक पाहिजे, भरपूर रिक्वायरमेंट असते, पण आम्ही करतच नाही. का? कारण रेफरल आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या कंपनीला रिक्वायरमेंट आहे ती कंपनी लोकांपर्यंत ऑन कॉल पोहोचते.
ती लोक सर्च करतात ती तिथपर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे ओपनिंग नसतात सोशल मीडियावरती. त्याच्यामुळे हा गैरसमज नका ठेवू की IT मध्ये ओपनिंग नाही आहेत किंवा इकडे हे नाही तिकडे ते नाही, कारण त्यांना त्याची गरज नाहीये. कारण त्यांचे रिक्वायरमेंट आपोआप फुलफिल होतात. माउथ पब्लिसिटी, रेफरल बोनस आहे, त्यांच्याकडे या चर्चा टीमच्या टीम असतात. ते स्वतःहून जे लोक हवेत त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आपल्यापर्यंत कधी पोहोचणार लोक? जर आपण लिंक्डइन प्रोफाईल ओपन नाही केली, नोकरी प्रोफाईल ओपन नाही केली, अपडेट नाही केली, आपण सेशन नाही अटेंड केले, कोण करणार? मी येऊन करणार आहे का तुमच्या घरी? ज्या मुलांनी सांगा बरं, इथल्या किती मुलांनी अपलोड केल्या, प्रोफाईल क्रिएट केला? 4-5 तुम्ही केलं. बाकी मुलं करा या सगळ्या गोष्टी, कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला प्रोफेशनल तुमचं रिप्रेझेंट करायचंय सगळ्या लोकांसमोर, म्हणजे करिअर जर सेटअप करायचंय, तर त्या करिअरची सुरुवात कुठून झाली, कुठे इंटर्नशिप केली, त्याच्यानंतर फर्स्ट कंपनी कोणती होती, सेकंड कोणती होती, कुठले सर्टिफिकेशन अर्न केले, ह्या प्रत्येक गोष्टी तितकाच इम्पॉर्टंट असतात. का? कारण तुमचं ती प्रेझेंटेशन आहे, त्याच्याकडे बघून तुम्हाला सॅलरी मिळणार. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी समजतात सगळ्यांना. सो आजपासून किती लोक डिसिप्लिन राहणार आहेत आणि किती लोक डिसिप्लिन मध्ये राहून अभ्यास करणार आहेत? बरं, मला वन बाय वन सांगा, किती तास अभ्यास करणार आहेत? स्वप्नाली पासून सुरुवात सांगा. आज मी खूप मोटिवेट झाले. आता मी खूप अभ्यास करणार आहे. सांगा. 5-7 तास, 7-8 तास तरी करणारच. त्या लेडीज सारखं आपल्याला पण पुढे जायचंय ना. तुम्ही मग 3 ते 4 तास तरी स्टार्टिंग त्यांचा क्लास सुरू झाला. मिनिमम 2 तास तरी करायचं. शीतल, तुम्ही 2 तास, 4 to 5 hours झालंच पाहिजे. प्लीज होईल नाही, करेल नाही, बनेल नाही. मी प्लेसमेंट घेणारच, ऑफर लेटर घेऊनच जाणार नाही. गुड. तुम्ही अभ्यास करणार 7 तास. अभ्यास करणारच. ओके. कृष्णा करणारच, ठरवल्या. तुम्ही 7 hours. गुड. बाकीच्या मुलांचं मला सगळी स्टोरी माहिती. सो आज आपल्यामध्ये निरंजन आणि प्रथमेश आहेत. ते मुलं ऑलरेडी प्लेस झाले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी त्यांना बोलण्यासाठी समोर घेण्याचं रिझन हे की ते फक्त प्लेस झाले आणि म्हणून मग आपण हॅपी होते आणि मला ते सेलिब्रेट नाही करायचं. मला त्यांच्याकडून हे एक्सपेक्टेड आहे की तुमची जर्नी काय होती. आणि फॉरगेट अबाउट पुणेरी पॅटर्न म्हणजे आमचं ट्रेनिंग वगैरे ते विसरून जातं. प्लेसमेंटची ऍक्च्युअल जर्नी किती होती, किती इंटरव्ह्यू दिले, काय काय राऊंड्स होते, कुठे कुठे गेलात, त्याच्यामधून तुम्हाला काय अपडाऊन्स आले हे तुम्ही खरं सांगा सगळ्यांना. कारण मला असं वाटतं की प्रत्येक मुलाला रिअल जर्नी माहिती पाहिजे. सो तुम्ही प्रिपेअर्ड राहणार ह्या गोष्टींसाठी की बाबा इथून पुढे असे कॉल्स असू शकतात आणि मला एवढं पेशन्स ठेवायला लागू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगा की किती वाजता केला, कितीपर्यंत तुम्ही थांबलात, काय रूल्स होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट शुभम, तुम्ही तुमचा लास्ट इंटरव्ह्यू कसा दिला आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फीडबॅक कसा विचारला हे पण सांगा. कारण ते पण गरजेचं आहे. कारण चुकातून आपण लर्निंग घ्यायचं असतं, आपण शिकायचं असतं. आपल्याकडून एखादी चूक झाली, आपण फेल झालो म्हणून डिमोटिवेट होऊन बसायचं नसतं आणि आपला लेसन जगात प्रत्येकाला द्यायचा असतो. आणि जे चांगले लोक असतात ना ते फक्त सक्सेस दाखवत नाही फिरत, ते त्याच्या मागचं स्ट्रगल पण सांगतात आणि ते गरजेचं आहे. कारण आपल्याला ती प्रोसेस महत्वाची, कारण आपल्याला त्या प्रोसेसमधून पुढे जायचं आणि इम्प्रूव्ह करायचं. चालेल, तुम्ही बोलू शकता दोघं जण. या समोर या. पहिले त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आमची पहिली इंटरव्ह्यू रिसर्च अलाइड या कंपनीमध्ये झाली होती, ती सुसगावमध्ये. त्यामध्ये आमचं सिलेक्शनही झालं. आम्ही जॉईनही केलं 2 दिवस. पण त्यानंतर आम्हाला असं त्यांनी सांगितलं होतं किंवा आमची इथूनच जे प्रोफाईल गेलं होतं ते रिसर्च अनालिटिक्स या पोस्टसाठी गेलं होतं. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला असं बिहेव केलं की तुम्ही ईमेल मार्केटिंग करा, म्हणजे दुसरी पोस्ट भेटली. मग आम्ही मॅडम सोबत आणि सरांच्या सोबत डिस्कशन केलं. मॅम बोलल्या की तुम्ही जाऊन करू नका. परत 4 दिवस क्लास केला. त्यानंतर मग दुसरीकडे इंटरव्ह्यूसाठी ई-क्लिरेक्स आणि कॅन्डोवर्क्स यासाठी MNC's कंपनी आम्हाला सरांनी दिल्या. आणि त्यामध्ये आम्ही आमचे लॅक ऑफ कम्युनिकेशन त्यामुळे आम्ही फर्स्ट राऊंडलाच बाहेर आलो.
त्यानंतर आम्ही परत रोज मॅम आणि सरांच्या सोबत डिस्कशन करून इंग्लिशवर भर दिला आणि त्यानंतर आम्ही आता XDPS या कंपनीमध्ये प्लेस झालो. तिथे आमचे 5 राऊंड झाले. पहिले 2 होते ते फक्त इंग्लिश कम्युनिकेशन त्यांनी भर दिला. दुसऱ्या राऊंडला ग्रुप डिस्कशन घेतलं. फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया, एज्युकेशन, मेल फिमेल इक्वॅलिटी यावर घेतला. आणि त्यांचं असं होतं की कम्युनिकेशनमध्ये थोडं तरी अडखळतं किंवा असं नाही आलं तर ते रिजेक्ट करायचं. 40 ते 50 कॅन्डिडेट होते. भरपूर काम होतं. त्यामध्ये 10 ते 12 तुम्ही गेला होता आणि काय आम्ही सकाळी रूममधून 8 वाजता निघालो होतो आणि तिथं आम्ही संध्याकाळी 6:30-7 वाजता बाहेर आलो. 7:30. मग तुम्ही डबा वगैरे नेला होता? सगळे स्टोरी सांगा माझ्यासाठी, ते पण महत्वाचं आहे. सकाळी फक्त नाश्ता करून म्हणजे पोहे फक्त खाऊन गेलो होतो. टिफिन वगैरे तिथे काय नव्हतं आणि त्यांनी सांगितलं होतं की ही रूम सोडून तुम्ही पुढे जाऊ नका. एकदा गेला तर तुम्ही तुमचा चान्स मिस करता. आणि क्राऊड जास्त असल्यामुळे तरी आम्ही ठरवलं होतं की या मध्ये आम्ही प्लेस व्हायचं आणि आम्ही तसं सांगितलं पण होतं की आम्ही घेऊन येणार. बाकी राऊंड्स मध्ये काय विचारलं? 3rd राऊंडला त्यांनी आम्हाला एक्सेल कीबोर्ड दिला. आम्हाला त्यांनी स्क्रीन दाखवली. फक्त कीबोर्डवर तुम्ही आम्हाला म्हणजे कॅन्डिडेट काय करतात फक्त पार्ट करून येतात. शॉर्टकट Ctrl+C Ctrl+V त्यांनी डायरेक्ट कीबोर्ड दिला आणि बटन प्रेस करून दाखवा आणि त्याचं एक्सप्लेन करायचं. शॉर्टकट्स विथ प्रॅक्टिकल त्याचं काय शॉर्टकटचं काय कशासाठी यूज करतात? त्यानंतर मग टायपिंगची टेस्ट घेतली ऑनलाईन आणि ॲक्युरेसी चेक केली. त्यानंतर परत आणि टीचर राऊंड झाला. त्यामध्ये परत आता ती कंपनी ती बिझनेस टू बिझनेस या डोमेनवर वर्क करते. त्या कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? बिझनेस टू बिझनेस म्हणजे काय, सोशल नॉलेज किती आहे ते विचार. तुम्ही त्याचा स्टडी केला हो केला. आपण ज्या कंपनीबद्दल आपल्याला कमीत कमी 5 ते 6 गोष्टी माहित पाहिजे. ते विचारतात किंवा CEO कोण आहेत, फाउंडर कोण आहेत हे विचारतात. हे मेन गरजेचं आहे. मार्केट रिसर्च अनालिस्ट. आणि मॅडम भरपूर कॅन्डिडेटचा हा क्वेश्चन आहे की तुम्हाला विदाउट एक्झाम कसं काय कॉल दिला? तुम्ही सगळ्यांना सांगा आता तुम्ही इन्स्टिट्यूटला किती दिवस आलात, कुठले प्रेझेंटेशन दिले, किती दिले आणि तुम्ही कुठल्या म्हणजे नाही का काय डेजला किती अभ्यास केलेला. सगळ्यात इम्पॉर्टंट GD राऊंडला किती टॉपिक झाले तुम्ही सगळ्यांना सांगा. कारण मी सगळ्यांना सांगते पण ते रोजचं झालंय. सो तुम्ही सांगा. शुभम तुम्ही पण ऍड व्हा. तुम्ही पण असता प्रॅक्टिस करायला. तुम्ही पण ऍड व्हा कारण सोमेश आज नाहीये एक्झामला. 1 जानेवारीला आम्ही क्लास जॉईन केला. त्यानंतर म्हणजे आम्ही जेव्हा जॉईन करायच्या आधी आम्ही तरी सगळे विचारून घेतलं होतं की आम्हाला काय काय एक्सपेक्टेशन्स आहेत. आणि मॅमनी आम्हाला मनीषा मॅम होत्या कन्सल्टंट, त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की मुलं फक्त विचारतात पण नंतर त्यांचा रिझल्ट काय नसतो. 1 महिनाभर जोश असतो त्यानंतर जोश जातो सगळं असं असतं. पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की आमच्याकडून तुम्हाला एकदम पडणार नाही आणि आम्ही ते पण थोडं आमच्याकडून कमी पडलंच पण त्यांनी त्यांच्याकडून द्यायला पूर्ण प्रयत्न केला. आणि त्यानंतर GD सेशन वगैरे जर बोललं तर आमचं इंग्लिश कम्युनिकेशन थोडं म्हणजे एवढं काही चांगलं नव्हतं. 1% फक्त होतं पण मॅमनी आम्हाला बरोबर करत खूप सपोर्ट केला. GD सेशन आमचे खूप टॉपिक झाले जे आता बाहेर कंपनीमध्ये वगैरे विचारतात. ते सोशल मीडिया, वाय बॉन्डिंग इज इम्पॉर्टंट किंवा मेल इक्वॅलिटी, एज्युकेशन हेच टॉपिक तिथे असतात. त्यामुळे इथे GD सेशन केला खूप फायदा झाला आम्हाला तिथे. गुगलला सर्च करून नंतर सापडतच म्हणजे गुगलला आपण जेव्हा सर्च करतो ना ग्रुप डिस्कशन टॉपिक्स फॉर IT कंपनीज त्याच्यामध्ये 9 विषय येतात सुरुवातीला. मग नंतर C मोर येतात. तर ते सुद्धा झाले होते आमचे. आणि त्याच्या आधी मी असंच रॅन्डम द्यायचे. पहिला 1-2 वीक्स मी काहीच बोलत नव्हते त्याच्यासोबत की तुम्ही बोला असं झालं. मग त्याच्यानंतर मग करेक्ट करण्याचं माझं काम होतं. सो त्यांनी बोलणे पण खूप खाल्ले की बाबा हे नाही जमत, ते पण नाही जमत का, असं नाही का, तसं नाही का. आणि मग ती इम्प्रुव्हमेंट झाली. असं नाही की बाबा हा फक्त सारिका मॅडम बोलती 1 मिनिट 10% जर ते बोलले तर शेवटी मग मी त्याच्यामध्ये ऍड करत होते. किंवा कोविड स्टोरीवरती आम्ही विषय घेतले GDचे. तुमची कोविड स्टोरी काय होती, माझी काय होती. सो हे ग्रुप डिस्कशन असायचं. तर त्याच्यामध्ये जवळपास 15 तरी टॉपिक अंदाजे झालेच असतील आमचे.
म्हणजे एकही दिवस असा नव्हता की त्या दिवशी आम्हाला प्रॅक्टिस करायची नाही. प्रत्येक 4 वाजेपर्यंत करणारच. आणि संडेला पण यायचं. मला विचारलं होतं शुरू नाही का मॅडम तुम्ही सुट्टी कधी घेता? नाही, तर आधी मी यायची नाही संडेला, माझा बाकीचा स्टाफ यायचा. पण मला जेव्हा लक्षात आलं नाही की नाही काही मुलं करतात, हा चौघ मुलं करतात, तर मग आपण केलं पाहिजे. आणि मॅमने आम्हाला टेक्निकलचं पण म्हणजे खूपच म्हणजे स्टडी घेतली. इथं मॅम बसायचं, आम्ही इथं बसायचो, मॅम मला तिथं क्वेश्चन द्यायच्यात, आम्ही ते म्हणजे प्रत्येकाने सांगायचं तुम्हाला हा क्वेश्चन आता वर क्वेश्चन लिहिलाय, तो क्वेश्चन आता चल शिकून तू सांगते क्वेश्चन कसं काय. त्यानुसार आमची पण थोडी इम्प्रुव्हमेंट झाली. हो, टेक्निकल मार्क्स खूप घेतले, कोडिंगचं पण खूप वेळा घेतलं. सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की कधीच कोणी चिटिंग नाही करत. त्यांना नाही जमत 4 वाजेपर्यंत बसणार, ते प्रयत्न करणार त्या गोष्टीचा की कसं करायचं. पण असं नाही की मी लगेच गुगल करतो, शॉर्टकट बघतो, माझं काम मी करतो, नाही. आणि त्यांच्याकडून पण खूप वेळा असं यायचं की नाही आता आम्हाला कळतं की बाबा आता खरंच आपल्याला येत नाही कोडिंगचं, म्हणजे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग आम्हाला पण उत्साह वाटतो ना सांगायला, कारण शेवटी आमचा जर अर्धा तास 1 तास दिल्याने जर समोरच्या मुलांचं प्लेसमेंट होत असेल तर मग आम्ही का नाही देणार. मग मी ह्या गोष्टीमध्ये प्लेसमेंट ऑफिसरला पण इन्व्हॉल्व केलं, त्यांना पण सांगितलं की तुम्ही पण घ्या, आता ते पण इन्व्हॉल्व असतात त्या गोष्टीमध्ये. हा म्हणजे इंटरव्ह्यू द्यायच्या आधी आम्ही 10 मिनिटं का नाही इथे येऊन सरांना विचारायचो, सर आज या कंपनीत इंटरव्ह्यू त्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे काय. सर आम्हाला सगळे सांगायचे बिटू म्हणजे काय एक एक्झाम्पल, किंवा ते आमचे मॉक इंटरव्ह्यू घ्यायची जायच्या आधी काय तू सांगा तुझं डिटेल्स सांग सगळं, इंट्रोडक्शन असे ते म्हणजे त्यांना आपल्या प्रोजेक्ट बद्दल वगैरे सगळे क्वेश्चन ते आम्हाला विचारत होते. म्हणजे किती पण अभ्यास जरी केला असेल ना तरी ते परीक्षेच्या आदल्या दिवशी कसं प्रॅक्टिस झालीच पाहिजे, त्या टाईपचं प्रिपरेशन मग आम्ही ती स्वतःहूनच यायचे. असं नाही की कारण कॉल आम्ही सगळ्यांनाच देतो, जसं ते जे कॉल्स आम्ही प्रोव्हाइड केले होते त्या मुलांसाठी सेम कॉल आम्ही बाकी बऱ्याच मुलांना प्रोव्हाइड केले, पण कोणी नाही आलेलं. हे 4 मुलं येणार सांगण्यात असं असं आहे. सगळ्यात चांगली गोष्ट आणि ते म्हणतात ना डिसिप्लिनचं बेस्ट एक्झाम्पल, इंटरव्ह्यू झाल्यानंतर आधी ऑफिस पण तर आम्हाला आधी फोन की हे विचारले असं असं झालं, असं असं म्हटले. काही ठिकाणावरून इंटरव्ह्यू घेतले पण नाही अंडर ग्रॅज्युएट म्हणून किंवा कम्युनिकेशन, ते सुद्धा सांगितलं. सो त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला पण आमच्या गोष्टींमध्ये एक इम्प्रुव्हमेंट झाली ना की बाबा ठीक आहे ह्या टाईपचं आहे काच्या ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम अशा एज्युकेशनला मुलांना पाठवू, मग क्वेश्चन कसे विचारले जातात काय हे सगळं आम्हाला पण त्याच गोष्टीचा फायदा बाकी मुलांना पण होतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरव्ह्यूला जाणं. इंटरव्ह्यूला म्हणजे आता सुसगाव खूप लांब आहे, पण मला 2 तास लागतात, पण मला कधीच एक्सक्यूज नाही आला असं की आम्हाला नाही जायचं. बाकी मुलांना मिलिटरी फर्स्ट टाकचे मुलं आता इथे एक पण नाही दिसणार बघा, तर फक्त त्याचा चेहरा. सो त्या मुलांना लिटरली मी 11 वाजता फोन करून त्यांना हे पण सांगितलं की अरे इथून पानेरला जायचं असेल ना, पानेरला होती त्यांची कंपनी, तर 350 रुपये लागतात ओला उबरने, तुम्ही 4 लोक आहे डिवाइड करा 100 रुपये पण नाही ना, तरी पण ते मुलं जायला तयार. इथपर्यंत मी सांगितलं की अरे तुम्ही जा, केल्यानंतर काय विचारतात काय नाही. म्हणजे एवढ्या लेवलला जाऊन आम्ही हेल्प करतोय मुलांना, पण ती समजेल त्याला ज्याला करायचंय ना खरंच, तर त्याने खरंच सपोर्ट घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं हा सपोर्ट इनफ आहे. आणि इथपर्यंत पण ठीक आहे, तरी पण मी त्यांना नाही का नेहमी सांगते की ह्याच्यामध्ये सॅटिस्फाय नाही राहायचं. जेव्हा आपल्याला एखाद्या कंपनीत काम करायचंय त्यावेळेस तिथं जे कल्चर आहे ते आपल्यासाठी अननोन आहे, आलं लक्षात. तिथले स्किल आपल्याला माहित नाहीये, त्याच्यामुळे तिथले मॅनेजर तिथले लीड त्यांचं काय अपेक्षा आहे आपल्याकडून हे त्यांना विचारून घ्यायचं की सर तुमचं काय एक्सपेक्टेशन आहे माझ्याकडून, मी काय लेवलने काम केलं पाहिजे, मी एक्स्ट्रा थांबून पण करू शकतो, पण तुम्ही मला सांगा मी याच्या दिवसात काय करू, किंवा मी जे काम करतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहे ह्या लेवलला. कारण ही एक जर्नी आहे, असं नाही होत की तुम्हाला भेटलं आणि झालं. असे इंडिपेंडेंट कोणी होत नाही, कारण फर्स्ट जॉबमध्ये खूप मिस्टेक्स होतात. मी अपरेंटली हे पण सांगते की काय काही मुलांचे लिटरली जॉब गेले त्यांच्या चुकांमुळे. मला सांगा फर्स्ट मंथ मध्ये तुम्हाला चान्स दिलाय आणि सेकंड मंथ मध्ये तुम्हाला पॅकेज असाइन होणार आहे असेसमेंट घेऊन 1 मंथच्या परफॉर्मन्स नंतर. तुम्ही 4 दिवस दांडी मारली, ती कंपनी समजून घेणार आहे का? 26 डेज, 26 पण नाही, 4 नाही, किती दिवस सुट्ट्या असतात आयटी कंपनीच्या, सॅटर्डे संडे सुट्टी असते. किती डेज वर्किंग असतं मग? 22 डेज. त्याच्यामध्ये पण 4 दिवस सुट्ट्या घेतल्या, किती दिवस राहिले खाली? 18 डेज. तुम्ही अभ्यास करून असेसमेंट खरंच पास करणार आहेत का? कशाला ते एंटरटेन करतील? सरळ काढून टाकतात ते. सगळ्यात इम्पॉर्टंट अनप्रोफेशनल मेल लिहिल्यामुळे पण काही मुलांचे जातात. ते मेल मी आय थिंक दाखवले होते एकदा, दाखवले पण होते की तुम्ही असं मेल का लिहिताय. जर चॅट जीपीटी आहे, बार्ड आहे, एआय टूल्स आहे, तुम्ही प्रॉपर मेल लिहा ना. इन्फॉर्म का करताय सुट्टी? अप्लाय करा.
सुट्टी घेणारच आहे आपण, त्याच्याशिवाय आपण राहणार नाहीये. पण तुम्ही एवढं व्यवस्थितपणे तुमचा प्रॉब्लेम समजून सांगा समोरच्याला, आणि इफ पर्सन इज अंडरस्टँड इट्स फाईन, तुम्हाला कोणी नाही रिमूव्ह करणार. पण तुम्ही जर डायरेक्ट इन्फॉर्म करताय की सुट्टी 4 दिवस मी येणारच नाही, कशाला तुम्हाला इंटरव्ह्यू करायला, त्या मुलांना आम्ही वापस जॉब करून देतो, परत करतोय. त्याच्यामुळे असिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या असिस्टन्स साठी कॉन्टॅक्ट मध्ये राहा, टच मध्ये राहा, प्रॅक्टिस करा खूप जास्त, कारण त्याच्यानेच येतं. अजून लक्षात अजून काही विचारायचंय का? ट्रेनिंग टेस्ट घेणार, ऑफकोर्स ते त्यांचा वेळ का खर्च करते. आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचा प्रश्न पॅकेज चांगले ते त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे काल आमचा फर्स्ट डे होता ट्रेनिंगचा, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या स्किल्स 1 वर्षामध्ये डेव्हलप करताय की आवडते मला थर्ड, आता आम्ही सेकंड क्वार्टरला जॉईन झालो, तर थर्ड क्वार्टरच्या फर्स्ट मंथमध्ये तुम्हाला त्यानुसार पॅकेज असाइन करणार. म्हणजे तुम्ही मनात ते असेल तुमच्या स्किलनुसार तुमची इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर तुम्ही मनात तुमचे एक्सपिरियन्स असेल त्यानुसार तुम्हाला पॅकेज दिलं. आणि पुढच्या पोझिशनसाठी अप्लाय पण करू शकतो आपण, म्हणजे स्किलवर डिपेंड. कुठल्या कंपनीला असे लोक नको आहेत की जे मेहनत घेणार आहेत, जे स्किल चांगलं, जे रेव्हेन्यू जनरेट करून देणार आहेत, कुठल्या कंपनीला नको आहे, सगळ्यांनाच पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी चान्स दिला, प्लॅटफॉर्म दिला, तर आपण त्या प्लॅटफॉर्मला कन्वर्ट केलं पाहिजे की हा मी 8 अवर्सचा जॉब करतो, 9 अवर्सचा करतो आणि मग मी जातो. नाही, असं नाही. आपल्याला काही टास्क दिला तर ऍटलीस्ट तो फुलफिल केला पाहिजे. आणि जर आपण फ्रेशर आहे, जर आपल्याला त्याचं नॉलेज नाही तर आपल्याला जास्त वेळ तरी देता आला पाहिजे. आपण असं नाही म्हटलं माझा टाइम संपला, बाय बाय गुड बाय. ते रीलचा जमाना सोडून द्या. ते रील, इंस्टाग्राम याच्यामुळे लोक खूप निगेटिव्ह झालेत किंवा वेगळ्या दिशेने चालले. मी नेहमी सांगते सोशल मीडियाचं विश्व खूप वेगळं आहे आणि रिअल लाईफ खूप वेगळी आहे. कुठलीच गोष्ट अप्लाय होत नाही इंटरव्ह्यूची सोशल मीडियामध्ये. इंस्टाची कुठलीच रील कधीच प्रूव्ह नाही करू शकत की ती ट्रू आहे म्हणून. इट्स फेक, इट्स नॉट रिअल. रिअल लाईफ, रिअल इंटरव्ह्यूज खूप वेगळे असतात. खूप सगळे राऊंड्स होतात, खूप जजमेंट करतात लोक, एखाद्या क्वेश्चन वरून बाहेर काढतात. प्रतीक्षा आज नाही आली, प्रतीक्षा सो ती पण इंटरव्ह्यू मध्ये होती. हा, मग ते तुम्हाला उगाच थोडी देणार पॅकेज. आणि भले एखाद्या कंपनीत पॅकेज नका देऊ, ऍटलीस्ट त्यांना त्यांचं सिटिंग अरेंजमेंट द्यायची, त्यांना त्याचा वेळ द्यायचा. पैशापेक्षा वेळ जास्त इम्पॉर्टंट असतो एखाद्या सिनियरचा. सो ते कुठल्या भरोशावर देणार, ते जास्त करणार ना. हा, पेशन्स, जजमेंट सगळं. एक असं हॉल होता, त्या हॉलमध्ये बोलणं काम 2 वेळा सांगितलं. त्यानंतर थर्ड वेळा त्यांनी स्वतः बघितलं काय वातावरण आहे, कोण बोलते कसं काय, त्यानुसार पण त्यांनी केलं. काय वातावरण कसं आहे त्यांचं, पेशन्स लेवल किती आहे, कोण उठून किती वेळा जाते पाहिजे. तिथे मध्ये त्यांच्या प्रत्येक वेळी प्लेवर टीम मेंबर येत होता बघण्यासाठी. ऐकलं सगळ्यांनी, पाहिलं जे मुलं प्ले झाले त्यांची स्टोरी, ही रिअल स्टोरी. त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं आणि सांगितलं की तुझं सिलेक्शन झालंय. तो म्हटला की तेवढ्या पॅकेज मध्ये कसं काही करू मी, आता जर लग्नाला मुलगी बघायला तर एवढ्या पॅकेज मध्ये बनणार नाही. मॅडम डायरेक्ट त्याला मराठी म्हणून सांगितली, अरे बाळा म्हटली त्याला डायरेक्ट, आता म्हणजे IT मध्ये क्राऊड भरपूर आहे, तुझं सिलेक्शन झालंय तेच चांगलं आहे आणि थोडे दिवस कर एक्सपिरियन्स घ्या आणि नंतर मग चांगला भेटतो. सपोर्टिव्ह होते. एमएनसी कंपनी मध्ये ते महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. आपल्या रेझ्युमेवरती ऍटलीस्ट एमएनसीचं नाव आलं नाही, कारण सेकंड कंपनी ऑब्विसली एमएनसीच मिळते ना जर चांगलं असेल. चला, हा किस्सा होता. सो चालेल. मग अजून काय विचारायचंय का बाकी स्टुडंट्सला? काय विचारायचं डाऊट कधीच तर विचारून घ्या, कारण तुमच्या समोर आय थिंक आज सुट्टी असते ना. ठीक आहे, स्वप्नाली काय विचारायचं? आम्ही जानेवारीमध्ये, म्हणजे मी माझं पर्सन सांगतो, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 मंथ मी सीझन मॉलला काम करत होतो. इथून क्लास झाला की मी मॉलला जात होतो. 2 ते 3 हा ब्रेक टाइम असायचा. त्यावेळी माझ्या फोनवर नेक्स्टकोडचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यावर मी जी आज शिकवलंय ती थोडी प्रॅक्टिस करत होतो. परत मला टाइम तिथे मिळत नव्हतं. रूमवर गेल्यावर मला त्यावेळी लॅपटॉप नव्हतं. याचं आणि एक सोमीच मित्र आहे, त्या दोघांचे अल्टरनेट लॅपटॉपवर मी अभ्यास करायचो. नंतर परत रुटीन असले होतं 2 महिने. त्यानंतर मग इथं मी क्लास जॉब सोडला 3rd मंथमध्ये आणि त्या क्लासमध्ये 4-4:30 वाजेपर्यंत आम्ही थांबत होतो सगळं स्टडी करायला. ते स्वतःहून विचारायचे की आम्हाला क्वेश्चन विचारायचे, पायथॉनवरचे काय क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक टॉपिक झाला की आम्ही मॅडमकडून एक्स्ट्रा क्वेश्चन घ्यायचो गुगलवरची किंवा
दुसऱ्या दिवशी परत सॉल्व्ह करून द्यायचं. त्यामध्ये पण आम्ही कसं करायचं की फर्स्ट बिगिनर लेवल क्वेश्चन द्यायचं पायथॉनचे, मग थोडेसे डिफिकल्ट लेवल म्हणजे सर्च करूनच ChatGPT वरती, त्यानंतर हार्ड डिफिकल्टी लेवल द्यायचं. आणि त्याच्यामध्ये पण व्हरायटी की थेरॉटिकल क्वेश्चन, कोडिंग क्वेश्चन, म्हणजे ती लास्ट स्टेज ह्या मुलांची होती. तिथपर्यंत अजून कोणीच नाही पोहोचलं बाबा मला द्या कोडिंगचे क्वेश्चन, हे झाले माझे करून. कारण आम्ही देतो, सगळ्यांना देतो, पण कोणी करून आलं दाखवतच नाही, सांगतच नाही. तर मग पुढचे त्याच्या विषयीच येत नाही. जनरली असंच होतं. पण मग त्यांचं कसं ते बसून करायचे, मग काही वाटलं तर विचारून घ्यायचं, तर त्याच्यामुळे मग ते क्लिअर होऊन जायचं. ते उत्साह पण वाटतो ना आपल्याला की हा मग कोणीतरी करतंय, स्वतःहून ट्राय करतंय, मग ते इम्पॉर्टंट असतं. आणि प्रेझेंटेशन सेशन वगैरे ते प्रत्येक अटेंड करायचं छोटे छोटे, कारण ते इम्पॉर्टंट असतं. तुम्ही टाईप कसं करताय कोड, तो एक्सप्लेन कसं करताय, समोरच्याला कसं सांगताय. मग टेक्निकल वर्डिंग मिस व्हायचे सुरुवातीला, बरेच व्हायचे. मग ते हळूहळू माहिती पडते की बाबा एखादा ऑब्जेक्ट आहे तो इनिशियलाइज करायचा, कसं बोलायचं. आपण म्हणतो ना की हा हे इथून म्हणजे हे असं आहे ते तसं आहे, सगळं माहिती असते. तुम्ही कल्पना मॅडमने शिकवले सगळे कोड समोर असतात पण मग आम्ही विचारलं की गडबड होऊन जाते, कारण ते टेक्निकल वर्डिंग येतं. एखादा एक्झाम्पल आहे, समजा आता जावाचे कोणी स्टुडंट असेल तर पॅरेंट चाइल्ड आपण असं सांगितलं ओप्स कन्सेप्ट, तर मग तेवढंच डोक्यात फिट असतं. मग काही वेगळं विचारलं तर मग संपला विषय, ते लगेच कॅच होतं. ते स्क्रिप्टेड मुलं लगेच कॅच होतं. मग ते स्क्रिप्टिंगचा उपयोग नाही ना. बेसिक कॉन्सेप्ट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सप्लेनच नाही करू शकत. त्याच्याशिवाय कुठली कंपनी एंटरटेन नाही करत, कारण त्यांना पण चांगलं स्पीड आणि चांगलं लॉजिक लावणारी मुलं पाहिजे असतात. ते असे नॉर्मल लोक कशात नाही येतात, ते त्यांचं इन्व्हेस्टमेंट करायला. आणि हे प्रॅक्टिस नाही येतं. असं नाही की आधीपासूनच खूप मोठा बेस आहे. आय थिंक तुमच्या दोघांचा कोडिंग बॅकग्राऊंड नाही पण नॉन आयटी दोघांचं, पण असं इम्पॉसिबल काय नाही. त्याच्यामुळे आज ते व्हिडिओ दाखवले की अशक्य असं काही नसतं. प्रॅक्टिस केलं तर सगळं शक्य होतं. आणि प्रॅक्टिस पण काही महिन्यांची नाही, काही वर्षांची नाही, तेवढ्या इझी गोष्टी आहेत. एवढं पण असं खूप रॉकेट सायन्स नाही. आता ते मी दाखवलं गेम्स वगैरे, ते बंदूक बिंदूक तसं पाहिजे तर ते अवघडच आहे आपल्यासाठी. आपल्याला ते नाही जमणार, म्हणजे आम्ही कुणालाच नाही जमणार इझिली. पण आपल्यासाठी आपला लॅपटॉप माऊस हे पण खूप झालं तसं नाही. उलट तुम्ही तर खूप लकी आहे सगळे, तुम्हाला एवढे छान इंटरनेट लॅपटॉप सगळं. म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये असा एखादा हार्डली आता आकाश गेला, एकच मुलगा असायचा एक लॅपटॉप नाही, बाकी सगळ्यांकडे लॅपटॉप आहे. म्हणजे आम्हाला सरप्राईज वाटतं की इन्स्टिट्यूट ओपन केल्यानंतर आपल्याला सिस्टम त्याची गरजच नाही पडते, कारण आहे अफोर्डेबिलिटी आहे, सगळ्या गोष्टीच्या आहे. तर थोडंसं प्रॅक्टिस केली तर होऊन जाईल. ठीक आहे, चालेल. अजून काही क्वेश्चन विचारायचे? जोपर्यंत तुम्ही याच्या राऊंड साठी रेडी होत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉल वगैरे लवकर भेटणार. हा सगळ्यात महत्वाचं. एवढी प्रॅक्टिस केली होती 2 महिने, जवळपास 2 महिने, म्हणून जॉब कॉल दिले, कारण आम्हाला द्याविषयी वाटले. लक्षात आलं का? तुम्ही फक्त माझं टेक्निकल लय भारी मला द्या, अजिबात चालणार नाही. मी सगळ्यांना अपफ्रंटली सांगते. HR राऊंड क्वेश्चन आणि ग्रुप डिस्कशन अर्धा तास न बघता क्लिअरली इंग्लिश बोललं तर तुम्हाला जॉब कॉल त्या दिवशी मिळते. पण ते बोललं पाहिजे. नॉन टेक्निकल विषय असेल, टेक्निकल असेल, कुठलेही असेल तर फ्लुएंटली बोललं पाहिजे मला. आणि हीच रिक्वायरमेंट, कारण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तसंही बोलायचं असंही बोलायचं. पार्ट मुद्दा हा नाही की तुम्हाला टेक्निकल येतात वा नाही, तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, टेक्निकल नॉन टेक्निकल. तुमच्यामध्ये बोलायची क्षमता पाहिजे, आणि ती क्षमता प्रॅक्टिसनी येते, ग्रुप डिस्कशननी येते, HR राऊंडच्या क्वेश्चननी येते, मॉक इंटरव्ह्यूनी येते, टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही मॉकनी येते. तशी ती कॅपॅसिटी यूज शकते. त्याच्यामुळं जर जे मुलं सांगतात की आम्ही खूप भारी आम्ही लय भारी, आम्हाला डायरेक्ट जॉब द्या, आम्ही डायरेक्ट प्लेस होतो, तर ते भारी गोष्ट त्यांना तिथं गेल्यावर कळत. फक्त प्रॅक्टिसची तयारी ठेवा. आणि म्हणून म्हणजे एवढी प्रॅक्टिस होती की परत संडेला पण मुलं येत होते, म्हणून आम्ही जॉब करतो. कारण आम्हाला वाटलं की नाही मुलं प्लेस होती, कारण एक अंदाज येतो ना आपल्याला की बाबा एवढं डिफिकल्ट लेवल क्वेश्चन देऊन पण क्लिअर करतात म्हटलं आता प्लेस. मग आम्ही त्यांना कशाला थांबू कोर्स फ्रीपर्यंत. आणि असं हे एवढे चालच. सोमेश, शुभम, निरंजन एवढेच, बाकी कोणीच नाही. हे पण मी सांगते पूर्ण सगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये एवढे चालच. तसे मंथली भरपूर लोक येतात, मुली येतात, असतात, जुने पण खूप असतात. कॉल पण भरपूर येतात मॅडम, असं काही नाही तुम्हाला. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यांना सांगा ना, सांगा, बिंदास सांगा. कारण हे बघा कॉल आजही आमच्याकडे नाही, असं नाही. किशन सरांकडे कॉल आजही आहेत, विषय तो नाही. काय गॅरंटी तुम्ही पास होणार किंवा नाही होणार? आणि नाही पास होऊन काय तुमचा चान्स संपतो ना पुढच्या 6 महिन्यासाठी. तुम्हाला परत न करणार ते 6 मंथ्स. तुमचा इंटरव्ह्यू परत शेड्यूल होण्याचा चान्सच नाही त्या कंपनीत. आणि फ्रेशरला अशा किती कंपनी एंटरटेन करतात.
सगळ्याच कंपन्या करतात कॅन्डिडेट नाही करत, थोड्याफार करतात. मग तिथे पण जर असा प्रॉब्लेम असेल तर ऍटलीस्ट आम्हाला मेक शुअर पाहिजे ना की तुमचं असेसमेंट क्लिअर आहे, तुम्हाला बोलता येतं, लिहिता येतं, बसता येतं, समजून सांगता येतं, आम्ही बिनधास्त पाठवू समोर. लक्षात आलं, असेसमेंटचं फक्त एकच रिझन आहे की आम्हाला ऍटलीस्ट कळते की समोरच्या विचारांचं कसं क्वेश्चनचा आन्सर देतोय, कसा टाईप करतोय, कसं समजून सांगतोय किंवा कसं आन्सर करतोय, हाच कॉन्फिडन्स महत्वाचा. सो त्याच्यामध्ये द्यायचं नसलं आम्ही नाही सोडले. आणि सगळ्यात महत्वाचं जॉबमध्ये तुम्हाला दिलं ते बाकी मुलांना पण दिलं, माहिती ना तुम्हाला, बाकीच्यांना पण दिलं. असं नाही की फक्त त्यांनाच दिले त्यांनाच पाहिजे असं, बाकी मुलं गेले नाही त्यांचं सिलेक्शन झालं नाही, ती स्टोरी वेगळी. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्या HR मॅडम होत्या ना त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं स्किल जे आहे त्या स्किल तुम्ही ते ट्रेनिंग एवढी करू शकता. त्यामध्ये काही जर समजा 1% तुम्ही कमवला तर चालेल, पण तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग पाहिजे. हो, बोलण्याची ॲबिलिटी खूप चांगली पाहिजे, कारण कम्युनिकेशन इज द सिम्पलेस्ट वे टू ट्रान्सफर इन्फॉर्मेशन. खूप इझी वे. जर तुम्हाला इझिली ट्रान्सफर करताच येत नाही तुमचे थॉट्स तर मग काहीच होत नाही. आणि IT जॉब्स मध्ये ज्या ज्या ठिकाणी कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे त्याच ठिकाणी जास्त पॅकेज मिळते, कारण कम्युनिकेशनला ऑटोमेशन नाहीये. बोलायचं ऑटोमेशन आहे का? जे बिल्डिंगचे जॉब्स आहेत, जे सेल्सचे जॉब आहेत त्याचं ऑटोमेशन आहे का? ते ऑटोमॅटिकली आपल्याला आवडतात का ते रोबोटवाले कॉल? तुम्हाला येत असतील ना कॉल रिचार्जसाठी वगैरे. ऑटोमॅटिक कॉल आपण काय करतो? आपण एंटरटेन करतो काय? हा, एखादा व्यक्ती बोलत असेल तर आपण एंटरटेन करतो. त्याच्यामुळे माणसाच्या कम्युनिकेशनची रिप्लेसमेंट नसल्यामुळे तिथे जास्त भेटेल. त्याच्यामुळे कम्युनिकेशनला कारण त्याची रिप्लेसमेंट नाही होऊ शकत. मराठी हिंदी बोलतो, सिक्युरिटी पण इंग्लिश बोलतो. चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्यांनी त्या लेवलच्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी. अजून काही डाऊट क्वेरीज काही विचारायचं असेल तर विचारा. एनिथिंग एल्स? अजून काही तुम्हाला सांगायचं काही एक्सपिरियन्स असं काही असेल तर सांगू शकता, कारण ते लर्निंगच असेल बाकी सगळ्यांसाठी. म्हणजे आता जेवढा वेळ अभ्यासावर देता येईल तेवढा. बरं, काय लेसन काय घेतला तुम्ही थ्रूआउट जर्नी मधून? काय लेसन घेतलं तो सांगा. लेसन म्हणजे इम्पॉसिबल काहीच नाही. आम्ही पहिला आलो होतो तेव्हा असं वाटायचं IT वर्ल्ड म्हणजे खूप वेगळं आहे आणि कोडिंग वगैरे जमत नाही असं वाटतं. पण इथे जेव्हा आलो करायला लागलो तेव्हा वाटलं की इम्पॉसिबल काहीच नाही, आपण करू शकतो. तेच असं तोच एक लेसन होता की डिसिप्लिनचा मिनिंग असतोय आजच्या सेशनचा, की डिसिप्लिन म्हणजे आपल्याला आपलं काम कळायला पाहिजे की आपल्याला हे करायचंय आणि त्याच्याशिवाय आपण सॅटिस्फाईड नाही. त्याच्याशिवाय जर सॅटिस्फाईड असेल तर मग ती गोष्ट कधीच नाही मिळणार किंवा कदाचित त्याला खूप वेळ लागेल. आणि ह्या गोष्टीमध्ये डेटा अनालिटिक्स असेल, डेटा असेल, कुठल्याही ट्रेनिंग असेल तुमचं, त्याच्यामध्ये गॅप पडल्यानंतर मुलं खूप विसरतात. हे नेहमी लक्षात हॅव द स्टडी विदाउट ब्रेक, म्हणजे विदाउट गॅप. खूप गॅप केला काहीच उपयोग नाही होणार, कारण मग तुम्हाला वापस तेवढंच करावं लागेल तिथपर्यंत. कारण त्या शेवटी एक लँग्वेज आहेत, काही टूल्स आहेत, त्याचे काही सिंटॅक्स आहेत, फॉर्मॅट्स आहेत, तर ते माणूस वेळेनुसार विसरत जातो, कारण डोक्यात तेवढ्या गोष्टी नवीन येत राहतात. त्याच्यामध्ये त्याच्यात ब्रेक नका घेऊ, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करा. मी आमच्या आमचा पण 2-3 दिवस गॅप पडला होता जीडीला. हा एक वीक नंतर आम्हाला पण इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये थोडा मी अडखत होतो. त्यावेळी मी नेहमी सांगितलं तुमच्या गॅपमुळे तुम्हाला काय. त्यानंतर आम्ही एकही दिवस क्लास शिकवला नाही. संडेलाच आपण घेतलं. विसरून जातो ऍक्च्युली आपण ह्युमन म्हणून, की आपण ठरवलेलं असतं की आपल्याला हे बोलायचं आणि तो जो फ्लो म्हणजे रोजचा बोलण्यातला जो असतो ना तो जेव्हा ब्रेक होतो ना त्यावेळेस आपण स्वतःच डिमोटिवेट होतो की अरे कसं काय असं झालं. कारण भरपूर गोष्टी छोट्या छोट्या पण त्या सगळ्या ॲट ए टाइम रिकॉल करणं पॉसिबल नाही होत एखाद्या नॉर्मल माणसाला. तर त्याच्यामुळे सतत गोष्टींच्या टचमध्ये राहा. ग्रुप डिस्कशनमुळे नवीन टॉपिकबद्दल माहिती मिळते, तीच आपल्याला पुढे जाऊन बोलायला कामाला येते. आणि एक हॅबिट लागते की बाबा पेशन्स, जसं की 5-6 तास अभ्यास केला नाही किंवा 4 वाजेपर्यंत कुठल्याही कंपनी 4 वाजेपर्यंत बसायचं जीवावर नाही येत सिरियसली. कारण जातात निघून. आमच्या ऑफिसमध्ये पण किती इंटरव्ह्यू आम्ही बसवतो दिवसभर, निघून जातात. आम्ही म्हणतो कशाला काय कोणाचं बंद पडलंय. कारण किती मोठं इंडियाची लोकसंख्या किती आहे, 150 करोड लोक आहेत. लोकांची कमी नाहीये भारतात, कमी फक्त एका गोष्टीचे डिसिप्लिन लोकांची खूप कमी आहे. त्याच्यामुळे डिसिप्लिन राहा. ऍटलिस्ट प्लेसमेंट मिळालं नाही तोपर्यंत अभ्यास करा, प्रॅक्टिस करा आणि होऊन जाईल सगळ्या गोष्टी. कारण आमची टीम आहे.
सगळे वी आर देअर, पण तुम्ही पण दाखवा की तुमचे काय काय स्किल आहेत, कम्युनिकेशन ॲबिलिटीज काय, ह्या पण मॅनेजमेंटला दिसल्या पाहिजे. चालेल. सो ऑलमोस्ट डन फॉर टुडे. चालेल. सो अगेन बिग हँड फॉर दिस टू गाईज.